पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात लेट झाली आहे. आम्ही सगळे रेडी झालोय कारण की आता आम्ही चाललोय मलाडला, मुंबईला. माझ्या ताईची ओढ भरणी आहे, तिचं म्हणजे बेबी शॉवर आहे आज. तर आम्ही आज तिथे चाललोय. तर तुम्हाला दाखवते आज मी दिवसभरात कुठे कुठे जाते. म्हणजे अजूनही प्लॅन आहे दुसरीकडे जाते, म्हणजे मावशीकडे वगैरे जायचंय. बघूया आपण आता. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं आधीच रेडी झालेलो आहोत आणि माझे पप्पा तर आता पताच नाहीये ते कधी रेडी होणार आहेत. दिवस म्हणजे आम्हाला आले 9:30, आम्हाला 11-12 पर्यंत पोहोचायचंय. काय माहिती आता पोहोचू की नाही, कारण सकाळी ट्रॅफिक पण आम्हाला भेटेल. खूप कमी ट्रॅफिक लागायला पाहिजे. आणि माझी ताई तिथून मला फोन करून विचारते कुठे पोहोचलात. मी तिला बोलला आम्ही निघालो, पण आम्ही आहोत घरी. ऍज युजल मी माझी कॉलेजची बॅग घेऊन निघालेली आहे. पप्पा मम्मी वरून येत आहेत. त्याचे वाजले 10 परफेक्ट. बघू आता बाहेर नाश्ता करू आणि मग डायरेक्ट टॉप निघून जाऊ. ट्रॅफिक आहे भरपूर, 2 तास दाखवतात. बघू अटलवरून जाऊन, अटल सेतूवरून जाऊ, पटकन पोचू. 15-20 मिनिटं लवकर पोचू. इतकी गरमी होते, एवढ्या गर्मीमध्ये पण मी माझ्या मम्मीचा, आत्याचा, आईचा सगळ्यांचा मेकअप करून आता आम्ही जातो वरती दीदीकडे. जाम गरम होते, एवढं गरम होते ना. आणि गाडीमध्ये मला एक गुड न्यूज भेटली, मी ऑल क्लिअर आहे. ऑल क्लिअर. मला फक्त एकदाच केटी लागलेली, ते पण सेम 1लाच लागलेली वाटतं. हां, सेम 1लाच केटी लागलेली. सेम 2, 3 क्लिअर एकदम. 4 पण क्लिअर, मला फुल क्लिअर, नो केटी काय नाही. आणि त्या खुशीमध्ये मी पप्पाला मारली आहे. माझे पप्पा घाबरले मला की बाबा असं काय मारते मला. म्हणून मला शिव्या पण पडले की बावला टेस का, तू जरा अक्कल नाही का तुला, एवढं जोरात कोण मारतंय. पण माझी ती खुशीच वेगळी होती, कारण मला वाटत होतं की केटी लागेल, पण नाही लागले केटी. लक. मावशी होणार आणि हे दोघं बघा. तू दादा आहेस ना बेटा? मी मामा. आता ते माझ्या आजी आजोबा. आजोबा कुठे गेले? बाबा आई कुठे? मग कसं वाटतंय तुम्हा दोघांना पहिल्यांदा आई बाबा म्हणून? अजून एक एकदम छान. मागे हो. करा, ठरवा कुठचं ते आणि करा ओपन. अगं कर. नाही लिहिलं नाही. एकामध्ये बर्फी आहे आणि एकात राधा कृष्ण आहे, ह्याच्यात राधा कृष्ण बोले सांगायचं नाही. अच्छा असं आहे का? हा, ह्याच्यात एक तर आमच्याकडे ही आहे, मला कृष्णा पाहिजे. अजून एक गेम बाकी आहे. कुठला? वाटीचा. आता ह्याच्यात ठरवा. आता ह्याच्यामध्ये बघू. मग या पुढे बघायला हे दोघी चोरतायत, हे सगळं चोरतायत या दोघी. ही बघ, ही तर चोरतीये. इकडे बघ, चोर आहे ही, चोर मावशी. पडशील तिथे. ह्यांचं किती बापरे, कधीपासून फोटो काढतात दोघं हे. आता आमचा पॅकअप होणार आहे. देवा, फोटो तरी. अगं बस टाकी जर साईडला. आजी झालं बस हो गया. थँक्यू गाय. आता कुठे जाणार आहोत? काय झालं पॅकअप? आता आम्ही एक फोटो काढू आणि मग नंतर आपल्या घरी. रात्री घरी तू काय जाणार आहेस? रात्री? आता हे फक्त प्री वेडिंग शूटला गेलेला नाही आणि तेव्हा जर आता करतोय. दररोजच आहे.
रोज करतोस रोज खाली असं मागतो. आमच्याकडे रेडीमेड पोरगा आता ऑटोमॅटिकली झालेला आहे. दाखवते आताच झाला 1 तास झालाय तो बघा. रेडीमेड आहे हा एकदम बाजूलाच आहे. ह्यांना वेळ लागलाय नेक्स्ट लेवल. वेळ झाले दोघी. बघू आम्ही घरी गेलो तर घरी नाहीतर मावशीकडे नाहीतर आत्याकडे. बघूया कसं काय प्लॅन होतंय. कारण पप्पांना आले सुस्ती माझ्या. तर बघूया दाखवते मी तुम्हाला जर कुठे जात असाल दाखवते मी तुम्हाला जर आम्ही कुठे जाणार असेल तर. हां असेल तर ॲडजस्ट गाईज. तर फायनली आता आम्ही आलोय घरी. आम्ही निघालो होतो 6:30 वाजता आणि आता वाजले 8:45. तर एवढी ट्रॅफिक होती ना आज, एवढी ट्रॅफिक होती. मुंबईला तर काय ट्रॅफिक असतेच, पण मी पहिल्यांदा अतल सेतू उतरताना ट्रॅफिक बघितलं. 30 मिनिटं आम्ही अतल सेतू उतरताना झाले. ते जैन पेटी पूर्ण जाम. देव चालू आज काय होतं. आज दिवसभरात आम्हाला भरपूर ट्रॅफिक भेटले आणि माझ्या पप्पाला सुस्ती आलेली भरपूर, म्हणून आम्ही सगळे प्लॅन कॅन्सल केले आणि आलो घरी. तर हे सगळं झालं आमच्या सोबत आज दिवसभरात. खूप मजा आली. जोपर्यंत मी तिकडे होती तोपर्यंत मजा आली, पण नंतर आम्ही 6:30 नंतर जी आम्हाला ट्रॅफिक भेटले, जो आमचा मूड खराब झालाय ना, तो माझ्या बाबा लिटरली स्टेरिंग आपटत होते. यार काय हे असं आपटत होते ते ट्रॅफिकला बघून. सो आणि आणि आज मला टोटल 4 ॲम्ब्युलन्स दिसले. बापरे, ते पण ट्रॅफिक मध्ये. एक तर एकामध्ये तर डेड बॉडी होती आणि ते पण ट्रॅफिक मध्येच भेटली आम्हाला. आणि आमच्या गाडीच्या समोर एक्झॅक्ट मी अशी एक मुंडी खाली घेऊन अशी डोळे बंद करून अशी. तो तर एकदम बेकार एक्सपिरियन्स होता माझा आजचा. तर हे सगळं झालं आज. तर आता मी हा ब्लॉग इथे एंड करते. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. बाय.